नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त श्री रामनगर विठ्ठल चौक येथे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर देखील घेण्यात आले। या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। योगा आणि साहेबांचा आम्हाला कायम सांगतो त्याचा अभ्यास करा, समाजाच्या अडीअडचणी काय त्याचा अभ्यास करा आणि समाज आपण ही जी पदं घेतो ही पदं आपल्या शोभेची वस्तू नसून आपल्याकरता नसून समाजाकरता वापरल्या गेली पाहिजे। आणि साहेबांचं तर असं होतं अनेक वेळेस साहेब कार्यकर्ते आम्ही जायचो फोन लावायचं साहेब याला बोला, अरे साहेब म्हणायचे काय काम आहे कोणाला लावला ते तर सांगा ना फोन मारून लावायचे हां। आणि कार्यकर्ते म्हणजे ते कॉन्स्टेबलला बोला गाडी आहे, अरे साहेब म्हणजे अरे मी उपमुख्यमंत्री आहे मला काय काम सांगते पण तरी साहेब बोलायचे याची गाडी सोडून दे। सांगायचं तात्पर्य की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा साहेब फोन करायचे आणि कुठेही फोन करायचे। नाही काय 1-2 वर्ष नाही काहीच काय सांगू आमचे डोके मला वाटतं 2-4 दिवस तुम्ही कामं चांगले केले का चांगलं केलं की असं काय ना बरोबर आहे तसंच राहतो 2-4 दिवस तुम्ही जरा 4-5 दिवसापासून जरा खूप प्रमाणित कामाला लागले हो 6 दिवस तुम्ही तुमच्या ठरवून घेतले वाटतं। जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आले, काय काय कार्यक्रम घेण्यात आले? स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज श्रीरामनगर विठ्ठल चौक येथे भव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। कीर्तनातून समाजात काहीतरी प्रबोधन भेटेल, जसं साहेबांचं कधी समाजात प्रबोधन राहायचं, साहेबाचे एक सर्व समाजाला घेऊन सर्व जातीतील लोकांना सर्व धर्माला घेऊन एक विकासाचा आणि गरिबांसाठी काहीतरी योगाचं मौलदान राहायचं, त्या पद्धतीने आम्ही आता कार्यक्रम घ्यायचं ठरवले आहे। आमच्या ह्या कार्यक्रमाचं प्रथम वर्ष आहे। यानंतर आम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही आणखी काहीतरी कार्यक्रमाला स्वरूप मोठा आणण्याचा प्रयत्न करू। यासोबतच आज आम्ही रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी ठेवलेली आहे, तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करत आहोत। कीर्तनासाठी कोण आज कीर्तनासाठी आम्ही हरिभक्त प्रल्हाद नारायण सुदान महाराज पाणेगावकर यांचं कीर्तन ठेवलं आहे, तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा। आपलं नाव दादा? माझं नाव आम्ही आयोजक रामकृष्ण दहीपळे, गणेश पाटील ढगे, योगेश रावसाहेब बडे। अनेक लोकांनी आज त्यांना अभिवादन केलं, तुम्ही पण आज अभिवादन केलं, काय सांगाल? खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांची जयंती साजरी करताना खूप दुःख होत आहे। आम्हाला त्यांचा जन्मदिवस
साजरा करण्याची सवय लागला होता, परंतु आज जे म्हणजे अक्षरशः तो दिवस असं वाटतं की आम्ही त्यांचे वाढदिवसच साजरा करतो आहे, जयंती साजरी करत नाही, अशा पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. मी एकच सांगेन की मुंडे साहेबांचे विचार खूप दूरदृष्टी होती, बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते होते आणि देशामध्ये जर खऱ्या अर्थाने धडाडीचा नेता. मी कालच नागपूरला गेलो असता मी विधान भवनातून एक लाईव्ह केलं होतं की ज्यावेळी विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना लोकसभेला अधिवेशन चालू असतंय त्यावेळी मुंडे साहेबांचं भाषण काय, मुंडे साहेबांनी साधा एखादा कागद जरी हातात घेतला तरी लोकांना वाटायचं की मुंडे साहेबाकडे काहीतरी प्रूफ आहे, त्यामुळे समोरचा माणूस शांत व्हायचा. अशा प्रकारचे ते मुंडे साहेब होते. खऱ्या अर्थाने मी आज मुंडे साहेबांची जयंती साजरी करताना मी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना विनंती करेल की आपण ही जयंती वाड्या वस्त्यावर ऊसतोड कामगारांनी सुद्धा ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी जयंती साजरी केली पाहिजे आणि सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.